नमस्कार, माझं नाव सागर श्रीकांत देसाई, राहणार मी मूळचा काल्याचा, तालुका कराड, जिल्हा सातारा. आमच्या आजोबांची वडिलांची पूर्वीपासून व्यवसाय म्हणजे शेती. त्यात आम्हीही माझं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण आहे, पण तरीही शिक्षण पूर्ण झाल्यामुळं नोकऱ्या काही म्हणाव्याशा नाही त्यामुळे आम्ही 2-3 वर्ष झाला आम्ही शेती हा व्यवसाय करायला लागलो. पण शेतीत म्हणावा असा पैसा किंवा प्रॉफिट नाही, त्यामुळे पुन्हा वडिलांच्या असं डोक्यात आलं की आपण सीताफळ बाग लावूया. त्यामुळे आम्ही 3 एकर सुपर गोल्डन व्हरायटीची सीताफळ बाग लावली. सीताफळ बाग लावल्यानंतर 3 वर्ष लागतात बाग चालू व्हायला. ती 3 वर्ष आम्ही बागेचं व्यवस्थापन वगैरे म्हणा, खत लागवडी सगळं केलं. त्यानंतर मार्केटिंगला जेव्हा सीताफळ आलं आपलं मार्केटला, त्यानंतर त्याला म्हणावा असा रेट म्हणा, दर म्हणा, काय मिळेना झाला. ते काय आपल्याला 1 वर्ष आपण बघितलं, ट्राय केला मार्केटचा, पण आपल्याला म्हणावा असा त्यातून काही नफा मिळाला नाही. त्यानंतर मग असं के झालं की आपण म्हणलं त्या फळापासून आपलं काय तर बाय प्रोडक्शन तयार करावं. मग आम्ही असंच मार्केटमध्ये फिरत होतो. त्यानंतर आम्हाला कराडमध्ये श्री अवधूत इंडस्ट्री या इंडस्ट्रीमध्ये जाऊन शेवाई साहेब यांची आपण गाडी घेतली. त्यांनी आपल्याला सीताफळापासून आपण काय करू शकतो, सीताफळाचं आपण पुढं प्रोडक्शन काय करू शकतो, ते आपल्याला सर्व मार्गदर्शन त्यांनी केलं. त्यानंतर त्यांनी मार्केट कुठं करायचं, सीताफळापासून काय बाय प्रोडक्ट्स तयार होतात त्याची माहिती आपल्याला दिली. त्यानंतर अजून कुठल्या फळांचं आपल्याला काय करता येईल का ह्याची माहिती दिली आपल्याला. त्यांनी सांगितलं मँगो, जांभूळ, स्ट्रॉबेरी, पेरू इत्यादी फळांचा आपण पल्प काढू शकतो, आपण हा व्यवसाय करू शकतो. त्यानंतर त्यांनी आपल्याला एक मशीन वगैरे असं लागणारं जे मटेरियल आहे ते आपल्याला दिलं. आपण सर्व फळांचं प्रोसेसिंग चालू केलं. त्यानंतर साहेबांनी आपल्याला येऊन इथं व्हिजिट केली. आपल्या ठिकाणी येऊन त्यांनी आपल्याला सांगितलं तुम्ही हा व्यवसाय चालू करा, काय असेल ती मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करतो, तुमचं मार्केटिंगचं आम्ही करतो. स्वप्नाली फ्रूट प्रोसेसिंग एजन्सी ही कंपनी आपण चालू केली. सीताफळ पल्प आपल्याला वर्षभर सीताफळ पल्पाची मागणी राहते. मँगो पल्प आपण मेमध्ये काढतो, तो आपल्याला वर्षभर चालतो. जांभूळ पल्प पण खूप मागणी आहे जांभूळ पल्पाची. पेरू पल्प म्हणा, पेरू पल्प ज्यूस वगैरेला लागतो. मेन जे आहे तो आपला सीताफळ पल्प. सीताफळ पल्पाला एवढी मागणी आहे की दूध प्रोडक्शनवाले, ज्यूसवाले, तुमचं डेअरी प्रोडक्ट्सवाले आहेत, त्या सगळ्यांना खूप हा सीताफळ पल्प लागतो. त्याची मागणी अत्यंत एवढी आहे की आम्हाला माल इथून देताना कमी पडतो. आपले जे पल्प आहेत त्यात कोणत्याही प्रकारचं केमिकल मिक्स नाही, कोणत्याही प्रकारची बेसन नाही. आपला हा प्युअर ऑर्गॅनिक पल्प आहे. ह्या व्यवसायाबरोबर मी शेतीही करतो. हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात माझा चालू आहे. ह्या व्यवसायामुळे आसपासच्या 4 लोकांना रोजगार मिळायला चालू झालेला आहे. आणि आपण हा व्यवसाय करतो याला 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत. स्वप्नाली फ्रूट प्रोसेसिंग एजन्सी हा व्यवसाय भरभराटीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे तसेच आमच्या कुटुंबातील वडिलांचा म्हणा, मोठ्या भावाचा, घरातील आईंचा, सगळ्यांची साथ आहे. आपल्याकडे आत्ता 10 टनापर्यंत आपलं प्रोसेसिंग युनिट आहे. त्यात आपण अजून ग्रोथ करणार आहे. आपल्याकडे ज्या लेडीज ज्या कामाला येतात आता आपल्याकडं, त्यात आणखीन वाढ होणार जेव्हा आपलं युनिट आपण अजून डेव्हलप झाल्यानंतर. आणि आपल्या पल्पला मागणी जास्त असल्यामुळे बाहेर मार्केटिंग वगैरे 1 नंबर चालू आहे. हा जो आपला स्वप्नाली फ्रूट प्रोसेसिंगचा जो आपला व्यवसाय आहे, ह्याच्यामुळे रोजगाराची निर्मिती होणार आहे. 4 शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होणार आहे. आणि अजून काही शेवाई सरांच्या बरोबर डिस्कशन करून अजून काही फळांवर आपल्याला प्रक्रिया करता येते का ह्याचं बघून आपण अजून ह्यात फळे अजून ॲड करणार आहेत.